नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल PKMPC स्टडीमध्ये। तर मित्रांनो, आपण चॅनलवरती प्रत्येक जिल्ह्याच्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत तेही आपण मित्रांनो त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत। तर पहा मित्रांनो, दिनांक 29/2/2024 रोजी ही मित्रांनो किती जागा मुंबईमध्ये आहेत। तर मुंबईच्या जागा प्रवर्गानुसार मित्रांनो त्याची आपण माहिती देणार आहोत। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 23/6/2022 व दिनांक 23/9/2022च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणा पोलीस आयुक्त भ्रमण मुंबई यांच्या स्थापनेवरील जे मित्रांनो पदे आहेत। तर मित्रांनो, रिक्त होणारी पदे 2572 मित्रांनो तब्बल पदे आहेत। भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित मित्रांनो करण्यात येत आहे आणि मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, खूप जागा जास्त मुंबईमध्ये अगोदर पण असतात, आत्ताही मित्रांनो खूप जास्त जागा आहेत। तर तब्बल 2572 जागा आहेत आणि यानंतर आपण जे कारागृह विभागाची जी भरती आहे कारागृह पोलीस त्याचंही आपण मित्रांनो पाहणार आहोत प्रवर्गानुसार किती जागा आहेत ते। तर पहा मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी तब्बल 334 जागा आहेत। या आपण मुंबईच्या जागा पाहत आहोत। तर अनुसूचित जमातीसाठी 180 जागा आहेत। तर मित्रांनो, विमुक्त जाती अ साठी 77 जागा आहेत आणि भटक्या जमाती ब साठी 64 जागा आहेत। भटक्या जमाती क साठी 90 जागा आहेत। तर भटक्या जमाती ड साठी 51 जागा आहेत। तर विशेष मागास प्रवर्गासाठी 51 जागा आहेत। तर इतर मागास वर्गासाठी 489 मित्रांनो जागा आहेत। तर SEBC जो आता मित्रांनो प्रवर्ग तयार झालेला आहे त्याच्या 257 जागा आहेत। तर EWSच्या 257 जागा आहेत। तर अराखीव म्हणजेच खुला प्रवर्गासाठी 722 जागा आहेत आणि एकूण जर आपण पाहिलं तर मित्रांनो 2572 जागा आहेत। आणि इथे आपण खाली पाहू शकता जे सर्वसाधारण जागा आहेत। सर्वसाधारण, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, पदवीधर याच्या मित्रांनो पूर्ण माहिती दिलेली आहे। तर यामध्येही तुम्ही अंशकालीन, पदवीधर, माजी सैनिक किंवा पोलीस पाल्य, गृहरक्षक दल मित्रांनो असे जर असेल तर तेही मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता पूर्ण माहिती। तर अनाथासाठी मित्रांनो महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक जो आहे त्यानुसार 1% जे पद आहे ते रिक्त म्हणजे 1% पद आरक्षित राहणार आहेत। तर मुंबई पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या रिक्त पदामधून त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवार म्हणून पोलीस शिपाई बॅट्समन पदी भरवायच्या रिक्त पदांचा जो तक्ता आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 3 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 आहेत। तर विमुक्त जाती अ साठी 1 आहे, भटक्या जमाती ब साठी 1 आहे। तर भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे। तर भटक्या जमाती ड साठी जागा नाही। विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाही। तर इतर मागास वर्गासाठी 5 जागा आहेत। तर SEBC जे आहे त्याच्यासाठी 2 जागा आहेत आणि EWS साठीही 2 जागा आहेत। अराखीव मध्ये मित्रांनो जे आहे ते 7 जागा आहेत आणि एकूण जागा ज्या आहेत त्या तब्बल 24 जागा आहेत। तर महत्त्वाची टीप दिलेली आहे, वर नमूद प्रवर्गात रिक्त दर्शविलेली 24 पदे ही बॅट्समन पदासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत। तसेच सदर जे आहे तर पदांकरिता जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी स्वतंत्र आवेदन अर्ज करावेत मित्रांनो, ही तुमच्यासाठी महत्त्वाची टीप आहे। तर नंतर पहा जे कारागृह शिपाई आहे दक्षिण विभाग मुंबई त्यानुसार त्याच्यामध्ये एकूण 717 तब्बल जागा आहेत आणि अनुसूचित जातीसाठी 99 जागा आहेत। तर अनुसूचित जमातीसाठी 56 जागा आहेत। तर विमुक्त जाती अ साठी 25 जागा आहेत आणि भटक्या जमाती ब साठी 19 जागा आहेत। भटक्या जमाती क साठी 26 जागा आहेत। तर भटक्या जमाती ड साठी 16 जागा आहेत। विशेष मागास प्रवर्गासाठी 12 जागा आहेत। तर इतर मागास वर्गासाठी 133 जागा आहेत आणि SEBC साठी 72 जागा आहेत। तर EWS साठी 72 आणि अराखीव खुल्या प्रवर्गासाठी ज्या जागा आहेत त्या 187 जागा आहेत। तर ह्या ज्या जागा आहेत कारागृह विभाग दक्षिण विभाग मुंबईच्या आहेत। तर पूर्ण तुम्ही येथेही पाहू शकता जे सर्वसाधारण, महिला, खेळाडू जे आरक्षण आहे याच्यामध्ये किती जागा सेपरेट आहे त्यांच्या सर्वसाधारणच्याही तुम्ही पाहू शकता। इथे जागा दिलेल्या आहेत ती पूर्ण तुम्ही पाहू शकता। खेळाडू, भूकंपग्रस्त, अंशकालीन, पदवीधर, माजी सैनिक याच्या पोलीस पाल्य असतील तर तेही तुम्ही पाहू शकता व्यवस्थित। तर यामध्ये अनाथ जे आहे त्यांच्यासाठी 1% इतके पदे रिक्त आहेत म्हणजे आरक्षित असतील। तर महत्त्वाची इथे टीप आहे मित्रांनो,
तर पोलीस शिपाई बॅट्समन व कारागृह शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवारांनी त्याबाबतची माहिती अँटी करप्शन ब्युरो मुंबई यांना दूरध्वनी क्रमांक मित्रांनो या क्रमांकावर त्वरित संपर्क साधायचा आहे. आणि संस्था कार्यालयाचे नाव इथे दिलेले आहे. पोलीस उपायुक्त मुख्यालय 2 आणि पोलीस आयुक्त भ्रमण मुंबई यांचे कार्यालय. यांच्या मित्रांनो जे आहेत ते दूरध्वनी मोबाईल क्रमांक इथे दिलेले आहेत. याचाही तुम्ही इथेही तुम्ही कॉल करून विचारू शकता जी माहिती पाहिजे ते. मित्रांनो इथे ही संस्था आणि कार्यालयाचे नाव दिलेले आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि पुढचे जे व्हिडिओ असतील मित्रांनो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आपण खूप जे आहेत जिल्ह्यामध्ये प्रवर्गानुसार ज्या जागा आहेत त्याचा आपण व्हिडिओ केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. तर त्याचंही मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि नंतरचेही तुम्हाला जाहिराती किंवा प्रवर्गानुसार याचे जे पोलीस भरतीची माहिती तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येईल. त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.